आज तो आपण इन्साइट्स व्हिडिओ बनाएंगे. मी मेकअप करते ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला. तुम्हाला आवडलं तर कमेंट नक्की करा. सर्वात आधी आयब्रो फिल करून घेऊया. हे जो कोणताही जेल लायनर असेल तुमच्याकडे तो यूज करू शकता. इथे मी ब्राऊन शेड वाला आयब्रो साठी यूज करते. ठीक आहे. आणि ही फक्त संपलेली पेन्सिल आहे. हे घेतलेलं आहे स्कूली ब्रश म्हणतात त्याला वाटतं. ते घेतलंय फक्त कोम करण्याकरता. आणि अँग्युलर ब्रश येतो तिच्यासोबत तो घेतलेला आहे जस्ट की आपल्याला अप्लाय करायला आणि हे फिलअप करण्याकरता. जस्ट थोडासा डॅप करून घ्यायचं. एक्स्ट्रा जे काही असेल ते बॅक ऑफ हँड मध्ये काढायचं, मिनिमाइज करायचं. असं कोम करून घ्यायचं आयब्रोजला व्यवस्थित. इथून आयबॉलच्या वरतून हे अप साइड करायचं. ठीक आहे. जास्त पुढे नाही आलं. इथून खालून नाही करायचं. ठीक, इथेच इनफ. बस स्टॉप. मग हा ब्रश घ्यायचा. मेकअपच्या बाबतीत पोरी खूप हुशार असतात, खूप जास्त. त्यांना माहित असतं कोणता ब्रश काय आहे ते. तुम्ही हुशार आहात डार्लिंग्स. तुम्हाला सांगायची गरज नाही मला कोणता ब्रश कुठे यूज करायचा. ठीक आहे. मेकअपच्या बाबतीत तुम्ही हा झालेला आहे आयब्रो माझा हा वाला करून घेते. ओके. मी डोळ्यांसाठी लॉरियलचा काजळ यूज करणार आहे. 2 मस्कारे आहेत स्ट्रेच करून लावणार. आणि हायलाइटचं असतं ना कलर कर्ल करायला ते यूज करणार आहे. ब्रँड वगैरे विचारू नका मला लक्षात येईल. ठीक आहे. हा डोळा मी करून घेतलेला आहे, काजळ लावून घेतलेला आहे. असं असं जरासं स्ट्रेच करायचं. वर बघायचं लावताना हलक्या हाताने. मग अप साईडला लावायचं. तर ठीक आहे. इथून दोन चार वेळा असं फिरवायचं. म्हणजे काजळ असं फिरवायचं बंद डोळ्यामध्ये. व्यवस्थित आपल्या दिशेने लागतो जसं पाहिजे. मस्त. आधीच घेसूनच काढा म्हणजे टाकला होऊन जाईल. हळू करायचं पुढे. मी 2 मस्कारेच मिक्स करून यूज केलेले आहेत. एक हा आहे, एक हा आहे. हा पहिली लावणार मग नंतर हा दुसरा लावणार. एक्स्ट्रा जे काही प्रोडक्ट असेल त्याचे ते असं कमी करून घ्या. विकत्या सेम याला पण करायचं. मस्करा लावताना खाली मधून लावायचं. तसं तर काही आवश्यकता नाही. जर तुम्हाला वाटलंच तर ब्लशर पण अप्लाय करू शकता. मला डोळ्यात सगळ्याच गोष्टी आवडतात त्या मेकअप मध्ये. म्हणजे लायनर, काजळ, मस्कारा, आयब्रो, ब्लश, हायलायटर, लिपस्टिक मला सगळंच आवडतं लावून जायला. मला कुठून जायचं असेल तर. इथे हा फिल्मी लव वरचा आहे, फिल्मी आहे. म्हणजे मी एकदम लाईट शेड मध्ये कन्सिलर शेड मध्ये जाईल कलर तो शेड यूज केलाय. तुम्ही कोणताही यूज करू शकता. आणि हा सेट होत नाही म्हणजे एकदम ड्रायनेस वाटत नाही. आता तुम्ही आहे तर त्याची असं काहीच नाही वाटत. ठीक आहे. तुम्ही हाताने लावू शकता, ब्रशने लावू शकता. आता मी ब्रश घेऊन नाही बसले ना. आता जिथे मी मेकअप करायला बसले आहे करते तिथे मी ब्रश घेऊन नाही बसली. कारण की मी बुलककडे काही काही गोष्टी विसरते. आणि माझं तिला कोण नाहीये. माझा मुलगा गेला शाळेमध्ये. तो असतो तो मदत करतो मध्ये. दॅट्स वाय आय एम युझिंग हँड इंग्लिश. आता बारी येते लिपस्टिक. आधी मॉइश्चराइज करून घ्यायचं. लिप बाम किंवा वॅसलिन जी असते ती रब करून घ्यायची. एक्स्ट्रा म्हणजे 5 मिनिटं ठेवायची. एक्स्ट्रा जे काही प्रोडक्ट असतील ना ते कुठल्याही कपड्याने टिश्यूनी पुसू शकता. म्हणजे मॉइश्चराइज होऊन जातं. असे नॉर्मल होतात. ठीक आहे. इथे लोकल कॉस्मेटिकचं दुकान होता, शॉप होतं. तिथून मी हे परचेस केलं आहे. रेनीचा आहे. लिप लायनर कोणताही उघडत नाही. आता बोला तर व्यवस्थित
जी कोणती लिपस्टिक डार्क शेड मध्ये एकदम स्मूथ ऍप्लिकेशन होईल ती वाली यूज करा. माझ्याकडे अजून एक होती ऑलमोस्ट ती संपली. मेकअप रेव्युलेशन असं काहीतरी नाव होतं का कोणतं तरी रेव्युलेशन माहित नाही, आठवत नाही. बट ती पण अशीच ब्राउनिश मरुनिश मध्ये. पिक मॅट फॉरएव्हर 52 चा जो काही शेड मी यूज करते आता, मी ते डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्स मध्ये पिन करेन, नक्की चेक करा. तिथे जर हवं असेल तर जे काही मी यूज केले. एनिवे जर तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट असतील ते तुम्ही यूज करू शकता. असं गरजेचं नाही जे मी यूज करते तेच तुम्ही यूज करा. समजा हे वेळाच यूज केलं होतं, सेकंड टाइम आहे. ओके लावताना लाईट वाटणार, थोडस सुकल्यानंतर ना ते डार्क शेड ऑटोमॅटिकली त्याचा शेड जो आहे तो घेणार. म्हणजे जास्त लाईट पण नाही, जास्त डार्क पण नाही, ठीक आहे ना. मग तो शेड घेणार जेव्हा थोडं थोडं सुकल्यावर. ठीक आहे, जास्त ओव्हर ऍक्टिंग करते, आय नो, माहितीये, काय करणार, थोडा बहुत तो चलता ही आहे. मला अजून हवं प्लॅनरचा शूट. जसं मला वाटतं की मलाही हवे मोठे मोठे जास्तीत जास्त महागडे प्रोडक्ट, पण हे गरजेचं नाही ना की तेच आल्यावर तेच मेकअप करीन, तेव्हाच मेकअप करीन. नो, जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यात पण मी खुश राहू शकते, राईट. आय एम हॅपी. ठीक आहे, इथे बघू शकता मेरा मेकअप रिसीव हो गया है. आता ऑइली दिसतोय मोबाईल मध्ये, तुम्हाला कसं दिसतंय बॅकग्राऊंडला काही दिसत असेल तर लेट गो, इग्नोर इट. ओके, मी पहिले तीस व्यवस्थित करते. हे माझे गळामध्ये मी टाकलेले, गळामध्ये बसल्यापासून मला काय आवडून देणे. आज मी केस, आज वॉश डे होता, हेअर वॉश डे. टवका तिकडे की नाही, काहीतरी मिसिंग वाटत होतं. मी लिपस्टिकच लावते कारण की कुंकूच म्हणजे कुंकू जर लावलं आणि घाम आला ते हे इथून अशी लाईन येते. ठीक आहे, म्हणून मी लिपस्टिक यूज करते. ओके, बाय, लॉट्स ऑफ लव्ह.